इथून निघाल्यानंतर आम्ही राजसरांच्या घरी जाणार आहे. तर पैसे अकाउंटला 5-50 हजार पडून जातात आपल्याला. मैं 5-6 साल 7 साल से तलबगार हूँ. क्या गलियों की क्या विशेषता है? ये गलियों का मैं तलबगार हूँ. हर रास्ते से मैं वाकिफ हूँ. ये अंगद हिंदी जर बघितली ना, अंगद माहिती की चार्जर घेतलाय. आई शपथ. आता इथून चालू झालं काय? गणपती बाप्पा मोरया. आम्ही निघालो आहोत प्रयागराजला. हे रोहन पाटील आहेत, जे आता त्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडतात. गणपतीचं दर्शन घेतलं त्यांनी आणि निघाले. लॅपटॉपची बॅग, सगळी त्यांची बॅग वगैरे घेऊन सगळं ते निघालेलं आहे. आणि माझ्या हातामध्ये जे काय आपल्याला जाताना लागणारं साहित्य, जेवण बनवण्यासाठी लागणारा गॅस वगैरे, हे आम्ही कॅरी करतोय बरोबर. कारण पुढे रस्त्यामध्ये आमचा असा प्लॅन आहे की कुठेतरी आपल्याला जर वेळ मिळाला तर त्यामध्ये आपण जेवण वगैरे बनवू शकतो. आता आम्ही चाललो आहे प्रयागराज महाकुंभमेळ्याला, जो आपल्या संस्कृतीनुसार कुंभमेळ्याचे जे काही अर्ध कुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा, महाकुंभमेळा, तर आत्ताचा जो आलेला योग आहे तो महाकुंभमेळा, जो 144 वर्षानंतर येतो. आता याआधी तर कधी कुंभमेळ्याला जाऊ शकलो नाही. त्यावेळेस ते माहीतच नव्हतं की कुंभमेळ्याचं काय, जे कुंभमेळ्याचे जे प्रकार आहेत की अर्ध कुंभमेळा, अपूर्ण कुंभमेळा आणि महाकुंभमेळा. अर्ध कुंभमेळा जो 6 वर्षानंतर वगैरे होतो, पूर्ण कुंभमेळा 12 वर्षानंतर होतो आणि महाकुंभमेळा जो 144 वर्षानंतर होतो. तर याचं जे महत्त्व आहे ते ज्यावेळी समजलं की अरे हे खूप मोठं आहे. 144 वर्षानंतर जोपर्यंत आता आपण तर इथे आहोत तोपर्यंत तरी या जन्मामध्ये तर ते परत शक्य नाही तो कुंभमेळा येणं. तर त्यामुळे विचार केला आम्ही 4 मित्रांनी, मी, राज गोरडे, रोहन पाटील, अंगद रांजणे आणि नागेश शेळके, चौघांनी विचार केला ज्यावेळेस कुंभमेळा होणार आहे हे समजलं 1 महिन्याआधीच आमचा एक डोक्यामध्ये प्लॅन होता की आपण कुंभमेळ्यात जाऊया. की म्हणजे 29 तारखेला जी मौनी अमावस्या आहे त्या दिवशी सर्वात मोठी आंघोळ जी आहे तर त्यासाठी जाण्याचा प्लॅन ठरला. सिंहगड रोडला वडगावच्या इथं प्रायझ सिटी जे आहे तिथे रोहन पाटलांचं आमचं ऑफिस आहे. त्यावरून आम्ही आता निघालो. जायचं तर कसं जायचं हा एक प्लॅन केला की गाडी कोणती घ्यायची. तर आम्ही 4 जण होतो. तर बसून एवढ्या लांब जे 1340 किलोमीटर पुणे टू प्रयागराज होतं, तर त्यासाठी गाडीची कोणत्या गाडीमध्ये जायचं हा एक विचार केला. तर त्यानंतर एक वाटलं की इको जी गाडी आहे तिच्यामध्ये पाठीमागे 2 सीट्स आहेत. तर 2 जण पाठीमागच्या 2 सीट्सवर झोपतील, बसतील आणि पुढे 2 जण बसतील. म्हणजे जर ज्यांना झोप येईल ते पाठीमागे झोपतील पाठीमागच्या 2 सीटवर आणि पुढे एक ड्रायव्हर गाडी चालवेल आणि त्याच्या बाजूला बसेल. ज्यावेळेस तो कंटाळेल त्यावेळेस पाठीमागचा कोणीतरी पुढे येईल गाडी चालवायला आणि तो पाठीमागे जाऊन झोपेल. तर असं एक डोक्यामध्ये होतं. त्यामुळे मग ही गाडी चूज केली. तर ही गाडी व्यवस्थित चांगली गाडी आहे. मग आता आम्ही निघालो. तर आता रोहन पाटलाच्या इथनं निघालो आम्ही. आता पुढे मी अंगद भाऊला घेईल, त्यानंतर माझ्या घरी जाईल, माझ्या घरून माझी बॅग घेईल आणि मग त्यानंतर पुण्यामधून आम्ही 3घेच आहोत. 4था जो आमचा कार्यकर्ता घ्यायचा आहे तो आहे शेगाव, अकोला जिल्हा. तर त्याला रस्त्यात जाताना आम्ही सकाळी पहाटे 4-5 वाजेपर्यंत तिथे पोचेल आणि त्याला तिथनं पिक करेल. एक गोष्ट आहे की हे आम्ही चाललो. आता आधी तर कधी व्लॉग वगैरे बनवलेलं नाही आहे. आत्ता काय वाटलं की आपण एक चाललो आहे, एवढ्या लांब चाललो आहे तर एक बनूया जे आठवण आयुष्यभरासाठी एक आठवण राहील की काय गोष्टी आहेत. आता बघा समोर जे दिसतं आहे तो आज 26 जानेवारी आहे. त्यामुळे तो जो फडकतो आहे भारताचा झेंडा तर ते एक अभिमानाची गोष्ट आहे ज्याच्यासाठी लोकांनी बलिदान दिलं आणि ते आपल्याला आज आपण पाहू शकतो. हे फक्त त्यांचंच बलिदानाचीच कृपा आहे, बाकी काही नाही.
आता चालू तर थोडी पुण्याची माहिती इन द सेन्स काय का आता आपण मी ज्या रोडने चाललो तर तो रोड सगळ्यांनाच माहिती असेल किंवा काही नाही असं नाही काही नसेल माहिती. अशी गोष्ट आहे की 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही निघालो आणि 31 तारखेला आंघोळ करायची असं डोक्यामध्ये आहे. तर आता निघालो की जाताना काय जे काही शूट करू वाटेल हे काही गोष्टी आहेत जे रस्ता कसा आहे किंवा बाकीच्या काय गोष्टी जे काय शूट करता येईल तेवढं शूट करूयात आणि पुढे निघूयात असं एक डोक्यामध्ये प्लॅन आहे. तर बा पाहूया आता पुढे कसं काय होतं आहे, किती शूट होतं आहे, किती काय गोष्टी होतात आहे. तर त्यानंतर आता आम्ही सेट करतो आहे की किलोमीटर किती होते हे सेट करतो आता की किती किलोमीटर भरतं आहे हे एक सेट करणं गरजेचं की आम्हाला आल्यानंतर समजेल की आपण किती किलोमीटर गेलो आणि आलो. आहे आता एखादी पुढे गेल्यानंतर एक CNG स्टेशन आहे तर तिथं CNG भरायचं असं डोक्यात आहे. तर पाहूयात आता पुढे सांगेनच काय घडतंय कसं होतंय किती मज्जा येते की एवढं 1300 किलोमीटर जायला काय कसं होतं ते काय माहीत नाही. आत्ता तर लई जोशमध्ये आहे. चेहऱ्यावर जरी जोश दिसत नसला तरी तो आहे जोश कारण गाडी माझ्यासाठी थोडी नवीनच आहे कारण जरा मोठी गाडी आहे तर मला ते थोडंसं जाणवतं गाडी चालवताना की अरे पण काय नाही 10-15 किलोमीटर गेल्यानंतर ते सगळे मॅनेज होईल. आता पाहूयात कसं काय पुढं कसं काय घडतं आहे ते समजेलच. रोहन पाटील आणि मी आम्ही दोघे तर निघालो. आता इथून पुढे चांदणी चौक मार्गे वाकड मार्गे आम्ही जाणार आहोत नाशिक फाट्याला आणि नाशिक फाट्यावरनं अंगद भाऊला घेऊन पुढे मी स्पाईन रोडला राहतो मुळशी स्पाईन रोडला तर तिथे जाणार आहोत. तर आत्ता आम्ही पिंपळे सौदागरमध्ये आहोत. आता चाललोच तर थोडी पुण्याची पण माहिती देऊ म्हटलं की काय रोड आहेत काय. आता हे जे हा रोड आहे आता आम्ही कोकणे चौकात आहे. कोकणे चौकातून आता पुढे राईट घेईल आणि राईट घेऊन मग पुढे गेल्यानंतर ब्रिज येईल एक नाशिक फाट्याचा. त्या ब्रिजच्या एकदम नाशिक फाट्यालाच ब्रिजच्या खाली अंगद भाऊचं ऑफिस आहे. त्या ऑफिसला जाऊन आम्ही अंगद भाऊची वाट पाहणार. अंगद भाऊ आले की इथनं जर्नी चालू इथनं माझ्या घरी स्पाईन रोडला. कोकणे चौकातून राईट घेणार आणि नाशिक फाट्याला जाणार. नाशिक फाट्याला पोचल्यानंतर त्या ब्रिजच्या खालीच अंगद भाऊचं ऑफिस आहे. तिथे आम्ही अंगद भाऊची वाट पाहणार. अंगद भाऊ बॅग घेऊन घरून येतील. आणि मग तिथनं आम्ही निघणार स्पाईन रोडकडे. आता 1 तास होऊन गेलाय आणि आम्ही आमच्या लालपरीकडे पाहत बसलोय अंगद भाऊची वाट पाहत. अंगद भाऊ आपण शूट करतोय सगळं ओके. एडिट करून तुम्हाला फोन आम्ही एकदम जर्नी टू पुणा टू शॉर्ट प्रयागराज. तुम्ही डेंजर दिसताय असं प्रयागराजला जायचं आहे. हर हर मुंबई हर गंगे हर गंगे त्रिचूर शहरामध्ये पोहोचलेलो आहोत आपण. हा स्पाईन सिटी मॉल आहे आणि इथून निघाल्यानंतर आम्ही राज सरांच्या घरी जाणार आहे. तिथून आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. राज सरांना ॲपल घ्यायचे तर ते ॲपल कुठे भेटते ते बघावं लागेल. ॲपल तर मिळत नाही कारण सगळे मॉल एरिया आहे. तू किती लाईन सरळ जायला पाहतो ना. सरळ जायला पाहिजे. चला आता तिथं कोपऱ्यावर आपण आता CNG भरू. हा CNG भरलं की तिथे मिळत. तिथं मिळेल. मी तिकडूनच घ्यायला पाहिजे. तिकडून न घेता कुठून टेल्कोपासून सरळ गेला पाहिजे. तिला आलोच करून अंगद भाऊंनी करेक्ट 1 तास लावला. कारण अंगद भाऊंनी सांगितलं की अंगद भाऊ घरून
चपात्या वगैरे एकदम प्रॉपर चपात्या चटणी वगैरे घेऊन येणार आहेत. तर ते म्हटले की जाता जाता आपलं कुठे जेवायला ज्यावेळेस थांबू त्यावेळेस आपण चपात्या आणि चटणी खाऊ शकतो. म्हटलं ओके. त्यामुळे अंगद बोला 1 तास उशीर झाला. दिवस होता ज्यावेळेस आलो त्यावेळी. आता दिवसाची रात्र झालेली आणि आता निघालो फायनली. अंगद भाऊ आलेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर पैसे अकाउंटला 5-50 हजार पडून जातात आपल्या पुढे. इकडं मी ये गलियों का मैं 5-6 साल का तलबगार हूँ. अभी मैं 2 साल तो इधर ही रहता. मैं 5-6 साल 7 साल से तलबगार हूँ. क्या गलियों की क्या विशेषता है? ये गलियों का मैं तलबगार हूँ. हर रास्ते से मैं वाकिफ हूँ. मैं ये अंगद भाऊ हिंदी जर बघितली ना अंगद भाऊ माहिती की पुढचं चौक मला वाटलं भारी चौकी स्वीटचं दुकान. मस्त लाईट येतात या सगळ्या अशा जुन्या हिंदी फिल्म मधल्या नाही का दुनिया रोडच्या लाईट. दुनिया सर तुमचं या कोपऱ्याला मारल्यानंतर इथं फळांचं दुकान आहे. बाईकडे आहेत का बघा. ॲपल हसकी फायनली माझ्या घरी आम्ही पोचलेलो आहोत आणि बॅग वगैरे सगळं ठेवलं आहे आणि आता गाडीची पूजा करतो आहे. तर हां आता फायनली गाडीची पूजा झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. तर आता स्पाईन रोडवरून निघालोत हर हर गंगे. आणि आमचा रूट जो आहे तर तो असा आहे. आता आळंदी नंतर सेलपिंपळगाव त्यानंतर शिक्रापूर. हर हर गंगे, गंगे हर हर गंगे. एक निघताना सेल्फी पाहिजे होती. आणि नंतर नगर हायवे लागेल. नगर हायवेने अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर. चार्जर घेतला का तुम्ही? आयुष्यपत. आता इथून चालू झालं काय? नागेशला एक फोन करा फक्त चार्जर टाकून ठेवायला सांगा. तुमचं आहे ना? हा तुमचं आहे का चार्जर? एका याच्यावर काय 4 मोबाईल चार्जिंग होईल का? नाही तेवढं म्हणजे आहे ना एक चार्जर. कारण आपण पुढे बी थांबलो ना तिथं ऍट अ टाइम कमीत कमी 15-20 मिनिटं तरी चार्जिंगला भेटलं पाहिजे ना. नाही इथं लागत चार्ज. इकडं पण नाही सीपी नाही मग. तुझं ऍपल आहे नाही का? आता हे लपडं झालं. आता आमचं म्हणजे लपडं झालं. तुमचं? नाग्याकडे 2 आमचं काहीच नाही, चार्जरच नाही माझ्याकडे. त्यांच्याकडे चार्जर नाही. 2 नाग ऍपल काहीच नाही. तुमचं ऍपल आहे ना? नाही ऍपल आहे पण काहीच नाही आमचं. ऍपल काहीच नाही. त्यानंतर जालना नंतर शेगाववरनं पंचगव्हाण आमचे नागेशप्पा शेळके यांचं गाव. आणि त्या पंचगव्हाणनंतर आम्ही जाणार दर्यापूर मार्गे अमरावतीवरनं नागपूर आणि मग त्यानंतरची पुढली जर्नी MP मार्गे प्रयागराज.